तटकरे पटेलांचा हेलिकॉप्टर खर्च हा पक्षनिधीतून झाल्याचा दावा रोहित पवारांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत केलाय। पार्टीच्या फंडमधून दुसरेच खर्च झाले असल्याने आर्थिक चुका झाल्या म्हणून बदल झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तर पत्रकार परिषदेच्या अगोदर एक पुरुष नेता पार्लरमध्ये जात असल्याची माहिती असल्याचं विधान रोहित पवारांनी केलं। तुम्ही म्हणतात की खर्च अयोग्यपणे केला। आता ज्याच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत ते इतरांकोणासाठी खर्च करत असतील किंवा स्वतःसाठी खर्च करत असतील, तेव्हा तर प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे तुम्ही यांच्या व्यतिरिक्त ह्यांच्यापैकी कोण स्वतः मेकअपसाठी खर्च करत होते? थेट तिथं सांगता येणार नाही, ते आपल्याला शोधावं लागेल। एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीच्या परिचयाची एक व्यक्ती आहे, पण हेलिकॉप्टर नक्कीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा हेलिकॉप्टरचा खर्च माझ्या अंदाजाने 4.5 कोटी रुपयाचा हा पार्टी फंडातून त्या ठिकाणी दिला गेला अशी चर्चा तरी आहे। चुकीचा उपयोग झाला फंड्सचा असं तुम्ही म्हणता? म्हणजे आता आपण एखादा सभा घेतो, उमेदवाराचा खर्च करतो, त्यानंतर अजून इतर काही सामाजिक कामं पार्टीच्या हिताचे असतात, ह्याला खर्च करायला काहीच हरकत नसतो। त्यातून पार्टी आपली वाढत असते, कार्यकर्ते खुश होत असतात। पण याच्यामध्ये अतिरिक्त इतर जो खर्च असतो, समजा आता उदाहरण घ्यायचं झालं तर कुठं ब्युटी पार्लरचं बिल असेल, नाही तर व्यक्तिगत स्वतःच्यासाठी गाडीला जायला कंटाळा येतो, मग चला हेलिकॉप्टरचा वापर त्या ठिकाणी करावा, अशी बिलं त्याच्यामध्ये जेव्हा प्रायव्हेट गोष्टीला हेलिकॉप्टर वापरलं असेल ती बिलं करोड रुपयाची जर पार्टीतून खर्च होत असतील, घराचं भाडं नाही तर अजून काय गोष्टी असतील, तर मग त्यालाच आपण म्हणतो की पैशाचा अयोग्य वापर करणं, आणि तो पूर्वी झाला असावा म्हणून बदल कदाचित या पक्षप्रमुखांनी केले असावेत। आताही तुम्ही बोलताय, तुम्ही स्पेसिफिकली 2 गोष्टींचा उल्लेख करताय। एक, ब्युटी पार्लरवरती का मेकअपवरती हा खर्च झाला आणि हेलिकॉप्टरवरती खर्च झाला, हे फार स्पेसिफिक तुम्ही बोलतात। कोणाच्या ब्युटी पार्लरवरती खर्च झाला? मी आता ब्युटी पार्लरमध्ये काय महिलाच जातात असं नाही, बरं, कोण जातं प्रेस कॉन्फरन्सच्या आधी एखाद्या विशिष्ट हॉटेलमध्ये, त्या कुठल्या हॉटेलमध्ये, आणि त्याची बिलं का तिथं आली, एकाच हॉटेलची बिलं तिथं जाणवली कुठली? तुम्ही स्पष्टपणे बोला ना। तुमच्या आज तुम्ही जो आता मला कोण आहे ती व्यक्ती? नाही कागद माझ्याकडे काय त्या ठिकाणी आलेले नाहीत, त्यामुळे फक्त जे काय घडलं, जे पार्टीकडनं कळालं, जे काय आमचे सोर्सेस नाही तर आम्ही जे ऐकीव माहितीवर त्या ठिकाणी बोलतोय, या कुठल्या तरी नेत्याबद्दल असू शकतात।